असं जर घरातलं कोणी बेस्ट फ्रेंड बॉयफ्रेंड एक्सेट्रा ब्ला ब्ला कोणी पण असेल, यूट्यूब फॅमिली वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे आप सबका, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल व यूट्यूब चॅनलवर. सबस्क्राईब करत जा यार, सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड मॉर्निंगला आई इथे छान मस्त डोसा बनवत होती. डोसा बनवल्यावर मी तो ढोसला म्हणजे खाल्ला. त्यानंतर आम्ही निवांत बसलो चाय प्यासाठी. मी आय लव्ह माय फॅमिली व्हेरी मच, कारण तुम्ही बघू शकता कारण माझ्या घरी कॉमेडी खूप चालते. जिथे कॉमेडी आहे तिथे प्रेम खूप राहते. सो नंतर सगळं माझं काम झाल्यानंतर मी माझं तोंड काळं करायला जात होती, कारण ऊन होती म्हणून माझं तोंड थोडंसं काळं होणार होतं. मला माहीत आहे म्हणून मी फेस पॅक म्हणजे आला होता मॉलमध्ये, जो की मला घ्यायचा होता. मी जेव्हा फर्स्ट टाईम बघितलं होतं मॉलमध्ये जाऊन, तेव्हा अरे म्हटलं मला जे पाहिजे होतं ते आहे आणि मी ते घेणार. आणि बरं झालं मी लवकर गेली, कारण एकच पॅकेट उरलं होतं ते. हां, तर मी हा बीटरूट पावडर आणला आहे आता मॉलमधून. आणि मी ह्या स्किनवर माझ्या कधीच लाईफमध्ये लावला नव्हता, अप्लाय करून नव्हता बघितला. त्याच्यामध्ये देऊन काय डायरेक्शन फॉर यूज मिक्स राईट चॉईस बीटरूट पावडर ब्लेंड विथ हनी अँड मिल्क टू क्रिएट अ पेस्ट. बीटरूटच्या पावडरमध्ये ब्लेंड करायसाठी याच्यामध्ये हनी आणि मिल्क ॲड करून तुम्ही पेस्ट बनवू शकता. बट मिल्क चिकट राहते आणि मिल्क चिकट नाही, हनी चिकट राहते आणि मिल्क थोडं ऑइली टाईप. सो माझी स्किन कॉम्बिनेशन आहे, सो मी रोज वॉटरच ॲड करणार आहे. आधी बघते रोज वॉटर, मी माझ्या मताने ॲड करते रोज वॉटर. मी हातावर आधी अप्लाय करते, कारण मी फर्स्ट टाईम यूज करत आहे. काही प्रॉब्लेम झाली तर स्किनसाठी मजाक नाही करू शकत ना आपण. खूप दिवस झाले मी क्लीनअप नाही केलं आणि माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहे. सो बजेटमध्ये मी आणलं आहे. कारण याचे फायदे काय तुम्हाला सांगू. याचे फायदे स्किन डिटॉक्सिफिकेशन, अँटी एजिंग प्रॉपर्टीज, ग्लोईंग कॉम्प्लेक्शन, हायड्रेशन अँड मॉइश्चराइज, नॅचरल एक्सफोलिएशन, इवन स्किन टोन. सो मला याच्यातून ग्लोईंग स्किन, नॅचरल एक्सफोलिएशन अँड इवन स्किन टोन हे 3 साठी मी घेतलं आहे. आणि बीटरूट पावडर मी ऐकलं आहे असं की स्किन ग्लो ब्ला ब्ला. आता ट्राय करून बघणार. खरं तर रात्री ट्राय करणार होती, बट रहा नाही जाता. बडबडत होती मी आतापर्यंत. मला वाटलं कॅमेरा सुरू आहे आणि बस अशी बोलत होती आणि असं बघितलं, अरे कॅमेरा बंद, पोपट हो गया मेरा, लपड हो गया बहुत बडा. हां, तर मी आतापर्यंत कॅमेरा ऑफ होता, जे तुमच्यासोबत बडबड केली ते आता पुन्हा रिपीट करावं लागणार आहे, कारण मला माहीत नव्हतं कॅमेरा बंद आहे. सो मी एवढ्या क्वांटिटीमध्ये घेतला आहे 1 स्पून आणि याच्यामध्ये रोज वॉटर ॲड करून मिक्स करणार आहे. कमी थोडंच घेतलं आणि एवढं सफिशियंट आहे फेससाठी. बट मी आधी माझ्या हँडवर ट्राय करणार आहे, कारण याची स्मेल पण थोडी बीटरूटसारखी आहे. आणि बघते आता. बीटरूटची स्मेल मला सहन नाही होत. हा तर विचार मी केलाच नाही. असं जर मी कोणाला दिलं ना आईस्क्रीम करून खा, तर तो लगेच खाईल कोणी पण. माझी बहीण असते तिने खाल्लं असतं, कारण हे सिरियसली चॉकलेट सारखं दिसतं. असं जर म्हटलं ना आपण, हे बघ तुझ्यासाठी चॉकलेट आणलं, 1 बाईट खाऊन बघ, असं जर दिलं तर कोणी पण खाणार. म्हणून मी सांगते की असं जर घरातलं कोणी बेस्ट फ्रेंड बॉयफ्रेंड एक्सेट्रा ब्ला ब्ला कोणी पण असेल, आधी तू खाऊन बघ असं म्हणायचं. हे आपले तयार. तुम्हाला सांगते खूप सॉफ्ट आहे, सॉफ्टमध्ये आहे. आणि मी नाही का हातावर आधी अप्लाय करते, हात पण थोडा फेअर होईल माझा चेहरा. सो मी एवढं पॅक लावलं आहे हाताला आणि भेटते 10 मिनिटानंतर. तर मी याला 10 मिनिटं ठेवलं माझ्या हातावर आणि काहीच मला इरिटेट फील नाही झालं, कारण मला आधी स्किनवर लावायच्या आधी हातावर ट्राय करायचं होतं. इथे जा मला फेसवर लावते आता मी. मला दिसत नाही, मी लावून येते तुमच्यासमोर. हां, तर मी पूर्ण माझ्या फेसवर फेस पॅक अप्लाय केला आहे आणि तरी हा एवढा वाचला. म्हणजे मला वाटलं की मी 1 चम्मच खूप म्हणजे खतम होईल माझ्या चेहऱ्यावर, वाचणार नाही. बट 1 स्पून
आणि स्पून बरोबर आहे ना माझं, म्हणजे मोठं स्पून आहे, सो म्हणून जास्त झाला आणि याला वेस्ट नाही करायचं आहे मला. आता मी याला हातपायावर माझे अप्लाय करते. भेटते तुम्हाला 15 मिनिट्स लेटर. सो येस, तर मी किती 15 मिनिट पण नाही लागले याला, फक्त 10 मिनिटामध्ये सुकून जाते फेस पॅक पूर्ण फेसवर. हां, तर आता तुमच्या समोर मी पॅक लावला होता. आधी हातावर लावला होता, त्यानंतर स्किनवर लावला हातावर, यासाठी कारण मला आधी पॅच टेस्ट करायचं होतं, कारण मी कधी लावलं नाही आहे ते पॅक लाईफमध्ये, फर्स्ट टाईम यूज केला आहे म्हणून. आणि रिझल्ट जो लिहून होता त्याच्यावर की अँटी एजिंग प्रॉपर्टीज, हे तर मला काही आहेच नाही. सेकंड की आणि बाकी जे लिहून होतं त्याच्यावर की फेअर किंवा ग्लो कॉम्प्लेक्शन असं लिहून होतं. फेअर जे काही असेल ते कॉम्प्लेक्शन. आणि नेक्स्ट काय होतं, गेट इवन स्किन टोन अँड मॉइश्चराइज करण तुमच्या स्किनला करेल. तर हो, हे खरं आहे. टॅनसाठी खूप बेस्ट आहे फेस पॅक बिंदास तुम्ही यूज करू शकता. नॅचरल आहे, टॅन दूर करायसाठी खूप बेस्ट आहे. अँड आता मी झोपते, भेटू थोड्याच वेळ नंतर. ओके गाईज, बाय बाय. सो गुड इव्हिनिंग झाल्यानंतर, म्हणजे जेव्हा संध्याकाळ झाली, आम्ही झोपून उठलो आणि मला क्रेविंग झाली. जे बॅटर ठेवून होतं सकाळचं, मला वाटलं की मी ट्राय करून पाहू, आणि ते मला काही जमत नव्हतं परफेक्ट. सो मला आई थोडी मग हेल्प करत होती डोसा बनवण्यामध्ये. सो ती म्हणाली की थोडं बॅटर वगैरे जास्त घाल त्याच्यामध्ये, कारण जो डोसा आहे तो तुटत होता सारखा, म्हणून माझ्या आईने मला थोडी हेल्प केली. आणि तुम्हाला सांगतो, माझ्या आईला काही म्हणजे कोणत्या पण डिश नसल येत ना, पण डोसा एक नंबर बनवते, काही विषयच नाही आहे त्याच्यामध्ये. म्हणून मी सारखा, म्हणजे मी सकाळी पण खाल्ला आणि आता पण मला खायची खूप इच्छा होत होती, कारण तिच्या हातात इतकी छान जादू आहे ना. माझी आई सांगतो तुम्हाला, माझी आई मटन चिकन तर एवढं परफेक्ट बनवणार नाही, ते माझ्या मम्मीला खूप छान जमतं, पण आई आहे ना डोसाच्या बारेत नो वर्ड्स, खूप छान बनवते, एकदम क्रिस्पी अँड ऑसम, खूप छान, काही शब्दच नाही आहे. तिकडून टाकायचं ना, सगळं आवरल्यानंतर मी मग गेले तयारी करायला, कारण मला रील बनवायची होती. आणि मी ती माझा थोडाफार मेकअप करत, आणि माझ्या फ्रेंडसोबत पण मी ते माहीत नाही काय बोलत होती. तर बट प्रॉब्लेम असा झाला होता की माझा जो रिंग लाईट आहे, मी फ्लिपकार्टवरून आय डोंट नो आता कशावरून मागवला तर लक्षात नाही आहे, बट तो खूप छान आला होता सिरियसली. अँड काय झालं होतं, मी बाहेर गेली होती तर नाही का व्हिडिओ बनवायला, तर त्याचा जो स्क्रू आहे थोडा कुठेतरी पडला होता. सो पण तरी छान चालत होता, पण त्यानंतर मग माहीत नाही माझ्या हाताने थोडा रिंग लाईट खाली पडला होता. सो यार तो बरोबर नाही का एका जागेवर असं छान राहत नव्हता. सो माझ्या आईने मग ते व्हिडिओ होतपर्यंत कसा बसा त्याला म्हणजे असं सेट करून दिला. खरंच माझी फॅमिली इतकी मला सपोर्ट करते, सिरियसली थँक्यू सो मच. आणि माझी फ्रेंड गेलो मस्त नाईटला थोडं फिरायसाठी.
काही प्रॉब्लेम नाही आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथे मी बिग बॉस पाहता माझा ब्लॉग इथे एंड करते. ओके बाय गाईज, टेक केअर, लव यू. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.